पुष्प 35 अग्निहोत्र व घरातील वायू प्रदूषण. भोपाळ गॅस कांडाची गंभीरता आपण समजून घेतली. अशा भयंकर परिस्थितीतही नित्य अग्निहोत्र करणाऱ्या घरातील सर्व सदस्य सुखरूप वाचले. तसेच अग्निहोत्रामुळे पीडित गर्भवती स्त्रियांनीही स्वस्थ बालकांना जन्म दिला. तसेच पीडित व्यक्तींना पुन्हा स्वास्थ्य मिळवून देण्यात अग्निहोत्राची अनमोल मदत झाली. ह्या सर्वच अनुभवांवरून सिद्ध झाले की अग्निहोत्र अशा भयंकर वायू प्रदूषणाचे होणारे दुष्परिणाम नष्ट करते. तर जे नियमित होणारे रस्त्यावरील व घरातील वातावरणातील वायू प्रदूषणही दूर करण्यास नक्कीच मदत करू शकते. आता मनात विचार येईल की रस्त्यावर गाड्या धावतात, तसेच विविध औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण होत असते, तर घरात प्रदूषणाचे कारण काय, हा प्रश्न मनात डोकावू शकतो. पूर्वी घरातील सर्वच कामे ही हातानेच केली जात होती. तसेच फ्रीज, एअर कंडिशन, कूलर, गॅस गीझर, हीटर इत्यादी गोष्टी वापरात नव्हत्या. गॅस गीझरमधून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असे अत्यंत घातक विषारी वायू बाहेर पडतात. अनेक जण ह्या वायूच्या विषारी प्रभावामुळे दगावले आहेत. फ्रीज व एअर कंडिशनमुळे CFC अर्थात कार्बन, फ्लोरीन, क्लोरीन हे 3 घातक विषारी वायू प्रसारित होतात. या व्यतिरिक्त डासांसाठी गुड नाईट, कासवशाप, अगरबत्ती, उदबत्ती यांचेही केमिकल्स वातावरणात पसरतात. अशा रीतीने घरातही अनेक घातक विषारी वायू निर्माण होत असतात. त्यामुळे घरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. परिणामी घरातील वातावरणात पॉझिटिव्ह आयन्स वाढतात, निगेटिव्ह आयन्सचे प्रमाण कमी होते. अशा रीतीने घातक विषारी वायू व प्रदूषण ह्या 2 कारणांनी वातावरणाची इम्युनिटी कमी होते, ॲसिडिक होते आणि घरात विविध बॅक्टेरिया, व्हायरसेसची वाढ होते. रोगजंतू काय धुमाकूळ घालतात याचा प्रत्यक्ष अनुभव महामारीच्या रूपात आपण 2 वर्षे घेतच आहोत. आता वेळ आली आहे की वातावरण शुद्ध करण्यास उपाययोजना करणे. आत्ताच काही उपाय योजले तरच आपण स्वतः वाचू व इतरांनाही वाचवू. पुढील पिढीला जगण्यास काहीतरी निसर्गात योग्य वातावरण शिल्लक ठेवू. केवळ मास्क वापरणे व सॅनिटायझरने काहीही होणार नाही, असा संदेश वर्तमान महामारीने दिला आहे. भविष्यात पुढील अतिभयंकर परिस्थिती टाळण्यासाठी मानवाने आता तरी जागे व्हावे, यासाठी एक मोठी घंटा महामारीच्या रूपात ईश्वर शक्तीने वाजवली आहे. नाटक सुरू होण्याच्या आधी 3 वेळा घंटा वाजवल्या जातात आणि नंतर पडदा उघडतो व नाटक सुरू होते. जणू काही अगदी तसाच इशारा ह्या महामारीने दिला आहे. आतापर्यंत अग्निहोत्राविषयी जे लेख झाले त्यातून निश्चित झाले आहे, वातावरण शुद्ध करण्यास अग्निहोत्र हाच एकमेव उपाय आहे. अग्निहोत्राला दुसरा कोणताही पर्याय नाही. अग्निहोत्र केले असता ऑक्सिजनची पातळी वाढते, विषारी वायूचे दुष्परिणाम नष्ट होतात, निगेटिव्ह आयन्सचे प्रमाण वाढते, रोगजंतू नष्ट होतात. अशा रीतीने वातावरणाची इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकार शक्ती वाढते. जोपर्यंत वातावरणाची इम्युनिटी वाढवणार नाही तोपर्यंत मानवाची इम्युनिटी वाढू शकणार नाही, कारण आपण पूर्णतः निसर्गावरच अवलंबून आहोत. घरोघरी अग्निहोत्र होणे गरजेचे आहे, कारण प्रत्येक घरात फ्रीज, गॅस गीझर इत्यादी विविध उपकरणं आहेतच. त्यातून घरोघरी घातक विषारी वायू निर्माण होतच असतात. CFC, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड इत्यादी विषारी घटकांमुळे आज ओझोन लेअरला सुद्धा इजा पोहोचली आहे. त्यामुळे सूर्याची प्रखर किरणे डायरेक्ट पृथ्वीवर येण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या स्वरूपात समस्त विश्वात उष्णता वाढली आहे. ऋतू बदलले, पाऊस, थंडी, उन्हाळा हे ऋतू अनियमित झाले. उष्णता वाढते, पाणी कमी होते, वायू दूषित झाला. आपल्याला श्वसनासाठी ऑक्सिजन हवा आहे, तसेच जगण्यासाठी एक आल्हाददायक वातावरण हवे आहे आणि जीवनावश्यक सर्वच गोष्टी निसर्गच पुरवू शकतो. माझ्या घरातूनही प्रदूषण व घातक विषारी घटक वातावरणात सोडले जातात. माझे घरही निसर्ग प्रदूषित करायला जबाबदार आहे. तर निसर्गाला मदत करणे
हे मानवाचे कर्तव्य नाही का? माझे कर्तव्य नाही का? माझ्या घराचे कर्तव्य नाही का? अग्निहोत्र घरोघरी होणे ही काळाची गरज नाही का?